पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथं पोलिसांनी पकडलेल्या गोवंशांचा छळ केल्याप्रकरणी वसमत पालिकेचे उपनगर अध्यक्ष सय्यद इम्रान नासेर अली यांच्यावर कठोर कारवाई करून सार्वजनिक पदावरून हटवण्याची मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यासह हिंदू समाजाच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली। वसमत ते पूर्णा कारखाना रस्त्यावर जवळा खंदारबन शिवारात असलेल्या गट क्रमांक 32 मधील एका शेतावर पोलिसांनी रात्री 29 जुलै रोजी छापा टाकला। यावेळी शेतात चारा पाणी न करता निर्दयीपणे क्रूर पद्धतीनं 19 गोवंश जनावरांना बांधून ठेवण्यात आल्याचं आढळून आले। दरम्यान महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा असताना सुद्धा गैरप्रकारे गोवंशाला डांबून हत्या करण्यासाठी त्यांना उपाशी ठेवून हिमोग्लोबिन कमी करून छळ केल्याचा आरोप बजरंग दलाने केला। उपनगराध्यक्ष असलेल्या अशा व्यक्तीकडून कायद्याचं उल्लंघन होत असेल तर ही बाब राज्यासाठी अपमानकारक असल्याचा आरोप केलाय। या प्रकरणातील दोषी सय्यद इम्रान नासेर अली यांची उपनगराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे। यावेळी बद्रीभाऊ सारडा, प्रकाश सोनी, राजेंद्र हलवाई, कैलाश श्रीनाथ, दीपक निमोदिया, गणेश जाधव, नामदेव मस्के, प्रदीप उपाध्ये, सीमा हवलदार, वासुदेव शांडिल्य, विजय शिंदे, प्रदीप घडवाई, चंद्रशेखर लांडगे, सचिन करवंदे, लक्ष्मण सुरुदसे, गणेश सोळंके आदींची उपस्थिती होती। यांच्या पुढ्यावरती काल 19 गोवंश निर्दयीपणे बांधलेला सापडला। तेव्हा असे पदाधिकारी असतो सुद्धा एक जबाबदार शासकीय अधिकारी आहोत आपण नगरपालिकेमध्ये, आणि अशा नगरपालिकेमध्ये शासकीय अधिकारी असताना असा अपराध करणं फार हे आहे। त्यामुळे यांच्यावर कडक कारवाई होईल, यांचे पद हे कायमचे मुक्त करावं हीच शासनाला आमची विनंती आहे। जय श्रीराम। जय गो माता।